तर सध्या बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला। त्यामुळे बांगलादेशमध्ये अस्थिर परिस्थिती सध्या पाहायला मिळते। मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या आंदोलनामुळे बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे। या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। त्यांच्या राजीनाम्यानंतर तिथली सत्ता आता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता आहे। दरम्यान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडलाय। बांगलादेशमधील शेख हसीना यांच्या घरी आंदोलक घुसलेत आणि या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत बांगलादेश सीमेवर भारताच्या बीएसएफने हाय अलर्ट जारी केला। भारत बांगलादेश सीमेवरील मनकाचर आसममधील सीमा सील करण्यात आली आहे। तर ढाका एरोड्रोम रात्रीपर्यंत बंद असल्याच्या सूचना भारतीय विमानतळ प्राधिकरणाला मिळालेल्या आहेत। तसंच भारत बांगलादेश दरम्यानची रेल्वे सेवा रद्द करण्यात आली आहे। दरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्रालय या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि देशातील अस्थिर परिस्थितीमुळे हा त्यांनी निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। काही वेळापूर्वीच बातमी होती की त्या भारतात दाखल झालेल्या आहेत। थोडा वेळ त्या थांबून पुन्हा पुढचा प्रवास करणार आहेत। आत्ताच्या क्षणाची आणि महत्त्वाची दृश्य जी ती आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। शेख हसीनांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर अस्थिर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। इंटरनेट सेवा बंद करण्यात आली। रस्त्यावर लाखो आंदोलक आपल्याला पाहायला मिळत आहेत। पीएम निवासस्थानी देखील आंदोलक जे ते घुसल्याचं पाहायला मिळत आहे आणि स्वतः शेख हसीना हेलिकॉप्टरमधून रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही दिवसांपासूनच बांगलादेशमध्ये हिंसाचार जो आहे तो सुरू होता। तर त्यांनी राजीनामा देत लगेचच ढाका जो आहे तो सोडलेला आहे आणि त्या भारतात दाखल झालेला। तर हजारो आंदोलक जे आहेत ते पंतप्रधान निवासस्थानी घुसले असून यावेळी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती केली जाते आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। राजीनाम्यानंतर लष्कराकडे सत्ता गेलेली आहे आणि बांगलादेशमध्ये सध्या जी अस्थिर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते।